तर आता चाललोय आपण व्यायामाला. सकाळचे वाजले, टायमिंग झालेला आहे आपला. तर आता चालले आपण डबे आणायला. कालचे डबे राहिलेले रात्री दिलेले. तर आज महाशिवरात्र पण आहे. मोटर बंद करूया. तर आज महाशिवरात्र आहे, त्यामुळे गर्दी बघा किती आहे. तर अजून एवढी गर्दी नाही सकाळ सकाळ. आज गर्दी भरपूर आहे. तर आपण आता चाललोय कुठे चाललोय? कात्रजला डबे आणायला चाललोय. कात्रजला मस्त डबे घेऊया. तर आता आपण आलोय डबे द्यायला. मोकळे डबे नेऊया. जे घासायचे, धुयायचे आणि त्याला वाळवत ठेवायचे. तर संध्याकाळी द्यायचे आपल्याला. चला डबे घेऊ. सगळी चहा पितात. आमची मम्मी अशी बघती काय माहिती. हिला कशाला चहा दिला? काही जवळपास आहे बाई. बटर खा. तर आता मस्तपैकी आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे आपला उपवास आहे. त्यामुळे आता आपण आणलेले घरी आणि मस्तपैकी बुद्धियाना ब्रोसचं नमकीन वापर चाललेले आहेत. मस्तपैकी घरी खिचडी खाऊया मस्तपैकी. हा तर आज आहे महाशिवरात्र, त्यामुळे डब्यांना आज खिचडी आहे. तर आता डबे भरायचे आहेत आपल्याला. तर आता चाललोय आपण डबे. आपल्या मेसला खिचडी होती आज, त्यांचा उपवास होता. खिचडीचे डबे भरलेले. तीनच खिचडी होते आज. बाकीच्या भाजी चपातीचे डबे फुल डबे होते. तर आता चाललोय आपण द्यायला. ह्यात पण होत मस्त मस्त तू. थोडक्यात वाचला, थोडक्यात. शेवटचा बॉल आणि विकेट पाहिजे आता. एकच नंबर. संपली मॅच, संपले. कसं काय रे? ईशान किशन ने जीत की रखी थी नींव और इस नींव के साथ, इस जीत के साथ भारत के नाम के आगे लिख दीजिए जीओ, यानी कि क्वालिफाइड। सुपर 8 के लिए हो चुकी है क्वालिफाइड। उसके बाद से अब तक एक भी विश्व कप का मुकाबला भारत हारा ही नहीं है। ये वो आश्चर्य हुआ है। आपली मॅच जिंकलेली आहे खतरनाक मध्ये. एहसास कराया है कि भारत पाकिस्तान राइवलरी पेपर्स में तो है, लेकिन जब मैदान में आती है टेटू काढलेला बड़ी जीत और जीता पाकिस्तान, दिल भी जीता हिंदुस्तान। एक और बार मातरम. पाकिस्तान राइवलरी होती है बराबरों में, जिसके साथ आप बराबरी करते वक्त यहाँ पे कोई बराबरी नहीं है। भारत बहुत आगे है मैदान में. तर आता आपली मॅच जिंकलेली आहे प्रकारे. आता झोपूया आपण मस्त पैकी.
तर आता मस्त फटाके फुटायला गेलेले आहेत.